बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावती शहरात निषेध मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी बांगलादेश सरकारनं 15 सेकंदांसाठी त्यांची बॉर्डर उघडावी, या 15 सेकंदात त्यांची लायकी काय ते आम्ही दाखवून देऊ असं विधान करत बांगलादेश सरकारलाच इशारा दिलाय। याबरोबरच भारत देशात एक शेर जिवंत आहे, हा शेर बांगलादेशाची सफाई करेल असा दावाही राणा यांनी यावेळी केलाय। कारण फक्त एवढंच आहे की ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये आमचे हिंदूंवर जे अत्याचार करण्यात आला, संतांना महाराजांना जेलमध्ये टाकण्यात आला, मंदिर तोडण्यात आले, जेलमध्ये टाकल्यानंतर साधा वकील सुद्धा आम्हाला देण्यात येत नाही आहे। आणि तिथे जे हिंदू लोकांची परिस्थिती बांगलादेशमध्ये आज जे आम्ही सगळे पाहत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सगळे अमरावतीकर हे रोडवर आले होते। या निषेध रॅलीमध्ये 4 महिन्याचा बाळ सुद्धा आहे आणि बांगलादेशला आमचं सगळ्यांचं आव्हान आहे, ते विसरले की एक शेर या देशामध्ये सुद्धा आहे, त्यांची एक आवाज आणि पूर्ण बांगलादेशची सफाई। आणि माझं सुद्धा बांगलादेशचे सगळे प्रमुख लोकांना आव्हान आहे की माझा 15 सेकंड हे आधी होता आणि आजही 15 सेकंड आहे। 15 सेकंडसाठी जर बांगलादेशची सीमा ओपन केली तर बांगलादेशमध्ये ज्या लोकांनी आमचे लोकांवर अत्याचार केला त्यांची लायकी आणि त्यांची जागा हे फक्त 15 सेकंडमध्ये आमचे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक त्यांची जागा, त्यांची औकात दाखवून देईल, एवढंच सांगते।